नमस्कार, मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचा आहे मस्त असा हैदराबादी तहारी पुलाव. म्हणजे चिकनचा तहारी पुलाव बनवायचा आहे आपल्याला. अगदी आपल्याला बिर्याणीची टेस्ट देणारा, पण बिर्याणी न करता पुलावमध्ये आपल्याला हैदराबादी बिर्याणीची टेस्ट मिळणार आहे ह्या पुलावमध्ये. त्याला म्हणतात तहारी. तर ही तहारी बनवायची आपल्याला, चिकन तहारी. बघा कशी बनवते मी, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे चिकन. तर इथं मी 300 ग्रॅम चिकन घेतलेले. 300 ग्रॅम चिकनसाठी 300 ग्रॅम तांदूळ घ्यायचे आपल्याला. तर इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आणि हे बासमती राईस आहे, त्यामुळे मी 1 तास झाला भिजवून ठेवलेले. तर आमच्याकडे चिकनचे पीसेस जास्त खात नाहीत, राईस लागतो खायला, त्यामुळे मी राईस किंवा तांदूळ जास्त घेतलेले. आणि तुम्ही पाहिजे त्याच क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. अर्ध्या किलोला अर्धा किलो चिकन चिकन किंवा अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ. त्याशिवाय आपल्याला बघा इथं काय लागणार आहे. 2 मिडियम साईजचे कांदे होते, ते स्लाइसमध्ये आपण कापून घेतलेत, अगदी पातळ कापून घेतलेले. 2 मिडियम साईजचे टोमॅटो होते, ते मी कापून घेतलेले स्लाइसमध्ये, किंवा गोल कसेही कापा, बारीक कापले तरी चालणार आहेत. इथं त्या 4 मिरच्या होत्या, त्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत आणि मध्ये अशा चिरा पाडून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला लिंबू लागणार आहे. याशिवाय लागणारी आले लसणाची पेस्ट. ही मी आले लसूण आणि मिरचीची पेस्ट करून ठेवत असते बघा, असा डबा भरून लागत असते आपल्याला सारखी. याशिवाय आपल्याला लागणार आहे इथं बघा हळद, धना जिरा पावडर आहे 2 चमचे, आणि तिखट आहे, तिखट मिरची पावडर आहे 1 चमचा घेतली, तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. शिवाय आपल्याला खडे मसालाही पाहिजे आपल्याला बघा थोडेसे. इथं तमालपत्र घेतलेलं आहे, इथं शहाजिरा, मोठा जिरा आहे, दालचिनीचे 3-4 तुकडे आहेत, एक स्टार फूल आहे, 4 मिरे, 2-3 लवंगा आणि थोडंसं जावित्रीचा तुकडा, 4 इथं हिरव्या वेलची आणि तमालपत्र एवढं आहे. याशिवाय आपल्याला लागणार आहे पुदिना, थोडीशी पुदिन्याची पानं आहेत, कोथिंबीर आहे आणि थोडीशी मेथीची भाजी लागणार आहे. असेल तर घालायची आहे, नसेल तर कसुरी मेथी वापरली तरी चालणार, आणि तेही नसेल नाही घातली तरी चालणार. चला सुरुवात करू. चला तर या भांडीमध्ये आपल्याला तहारी करायची आहे, किंवा चिकन तहारी पुलाव करायचा आपल्याला. आणि चला सुरुवात करूया आता. तेल घालायचं सगळ्यात पहिल्यांदा. इथं 4 चमचे मी तेल घातलेले. तेल घालायचं आहे, नाहीतर मग कोरडी कोरडी छान वाटणार नाही खायला. तहारी किंवा पुलाव आहे तो. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा. आता आपण त्याच्यामध्ये घालूयात कांदा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा चांगला तळून घ्यायचा आहे. कांदा नाही तर तुम्ही वेळ असेल तर आधी तळून ठेवला तरी चालणार. कांदा आपण बिर्याणीला तळतो ना, तसंच तळून घ्यायचा आहे. गॅस मोठा करायचा. त्याच्यातच आपण ना खडे मसाले घेतले होते ते घालायचे. जरी तुम्हाला वाटून घालायचे असेल तर पावडर करून घातलं तरी चालणार, कारण एखाद्याला नाही आवडत ना दाताखाली आलेले मसाले ना. कांदा बघा छान असं ब्राऊन झालेला आहे. आता आपण टोमॅटो घालू याच्यामध्ये. कांदा चांगला बिर्याणीचा कांदा जसा तळतो ना तसं तळून घ्यायचं. ह्याच्यातच आपण काय करूया, आले लसणाची पेस्ट घालूया. बघा इथं मी 2 चमचे घातलेले आले लसूण आणि मिरचीची पेस्ट. टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता सगळं.
त्यातच आपण हे सगळे मसाले घेतलेत ना, पावडर मसाले ते घालूया. आपण मेथीची भाजी घेतली ती घालायची, थोडेसे पुदिन्याचे पानं वरतून पण घालायचे, थोडीशी ठेवायचे, कोथिंबीर थोडीशी. मसाला लागतो असं वाटलं की थोडं पाणी घालायचं. अर्धा किलोच्या हिशोबाने आपण मीठ घातलेलं. ह्याच्यामध्येच घालूया आपण चिकन. चिकनला मी थोडंसं ना हळद मीठ लावून ठेवलं होतं आणि थोडंसं दही तासभर आधी ठेवलं होतं. तुमच्याकडे वेळ नसेल डायरेक्ट घातलं चिकन असं तरी चालतंय, मॅरिनेट नाही केलं तरी चालतं. थोडंसं पाणी घालूया आपण. मिरची घेतली होती ती घालायची. चिकन आहे ते चांगलं परतून घ्यायचं आपल्या मसाल्यामध्ये. गॅस बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दही. 4 चमचे आपण दही घातलेले आणि बारीक गॅसवरती थोडंसं याला असं मिक्स करून घ्यायचंय. पहिल्यांदा गॅस मोठा करायचा नाही आपल्याला. मस्त सुगंध सुटलाय बरं का, खूप छान सुगंध सुटलाय. आता गॅस मोठं केलं बघा. हा बिर्याणीचा बेस तयार झालेला आहे. सगळं आपण बिर्याणीचा बेस तयार करून घेतलेला आहे. इथं आपण बिर्याणी असेच करतो बघा. ग्रेव्ही जी आहे ती अशी करून घेतो. ताट झाकूया आपण. थोडंसं चिकन आपण याच्या मसाल्याबरोबर शिजवून घ्यायचंय, नंतर ते भातामध्ये पण शिजणार आहे. तर बघा थोडंसं आपण झाकून ठेवलं होतं. आता आपण याच्यामध्ये ना थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. अगदी एवढंसं घेतलेलं आहे मी, तुकडा छोटासा. तर बघा छान असा त्याचा बेस तयार झालेला आहे बिर्याणी सारखा. चला तर आता पाणी घालायचंय आपल्याला. तर बघा ह्या ग्लासने मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते, तर मी आता याच्यामध्ये डबल पाणी घालणार आहे. मी 4 ग्लास पाणी घालणार आहे. आता तुम्ही कोलम तांदूळ असेल तुमच्याकडे तर 1.5 पाणी घालायचंय, 1.5 पट पाणी घालायचंय. इथं डबल घातले. गॅस आता मोठं करायचं आपल्याला. मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आपण. उकळी आल्यानंतर मीठ चेक करायचं, म्हटलं कमी तर घालायचं. कोथिंबीरीची पुदिन्याची पानं घातली जरा आणखी. झाकून ठेवूया आता. उकळीपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा. आपलं लिंबू पिळायचं राहिलं होतं, लिंबू पिळायचं आपल्याला. एक लिंबू पिळायचं. तर बघा उकळी आलेली आहे चांगली. मीठ चेक करायचं, कमी असेल तर घालायचं. मीठ आहे आपलं परफेक्ट आहे. गॅस थोडा बारीक करूया.
तांदूळ सोडूया. तांदूळ एकसारखे करून घ्यायचे आपल्याला. कर्नाटकात गुलबर्गामध्ये सुद्धा तहारी हा प्रकार केला जातो. मटणाची असते, चिकनची असते आणि ती साधी आपली व्हेजची सुद्धा तहारी करतात तिथं बघा. याच पद्धतीची असते जवळजवळ. उकळी येऊ द्यायची चांगली त्याला. गॅस मोठाच आहे बघा, गॅस बारीक केलेला. उकळी आलेली आहे चांगली. गॅस आपल्याला आत्ताच बारीक नाही करायचंय. मीडियम गॅसवरती आपल्याला ना असं ह्याला शिजू द्यायचंय पहिल्यांदा. आणि जेव्हा हे पाणी आटेल ना, पाणी बसेल म्हणजे थोडं होईल पाणी, त्यावेळेस आपण गॅस बारीक करायचा आणि दम द्यायचा. 1-2 वेळा त्याला चांगलं चमचा उलटण्यानं किंवा चमच्यानं एकसारखं करून घ्यायचं. आणि खूप असं फिरवायचं नाही, नाहीतर तांदूळ तुटतात. भिजलेले तांदूळ थोडंसं चमच्यानं त्याला हलवायचं. हलक्या हाताने हलवून घ्यायचं. हलक्या हाताने असं तांदूळ हलवायचे. तांदूळ भिजलेला असतो, खूप नाजूक झालेला असतो. गॅस मोठाच आहे बघा, मीडियम केलेलं आहे, म्हणजे मोठा म्हणजे मीडियम आहे. गॅस आता आपण बारीक करायचं. गॅस अगदी बारीक करायचा आणि छान असं त्याला दम द्यायचा आहे. एक 15 ते 20 मिनिट बारीक गॅसवरती आपण ठेवून द्यायचं. याच्यावरती काहीतरी आपण जड ठेवायचंय आणि वाफ अजिबात जाऊन द्यायची नाही त्याची, थोडी पण वाफ जाऊन द्यायची नाही. आणि एकदम बारीक गॅस करायचा किंवा खाली तवा सुद्धा तुम्ही ठेवू शकता. एक 15 मिनिटं आपण असंच त्याला शिजू देऊ. तर बघा आपली चिकन तहारी बनवून तयार आहे. 15 मिनिटं आपण बारीक गॅसवरती शिजू दिला आणि नंतर गॅस बंद करून परत आणखी एक 15 मिनिटं आपण तसंच ठेवलं होतं त्याला. तर बघा मस्त असा शिजलेला आहे चिकन पुलाव किंवा चिकन तहारी. बघा मस्त अशी. तर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर बघा मस्त आपली चिकन तहारी किंवा हैदराबादी चिकन तहारी म्हणा किंवा कर्नाटकी चिकन तहारी तयार आहे. अगदी बिर्याणीच्या चवीची अशी चिकन तहारी आपण केलेली, झटपट अगदी. खूप वेळ लागलेला नाही, बिर्याणीला वेळ लागतो खूप, पण बिर्याणीच्या चवीचीच अशी मस्त अशी चिकन तहारी आपण बनवलेली आहे. किती सुंदर झालेली आहे बघा, मस्त अशी. वरून तळलेला कांदा घाला, मस्तच एक नंबर लागणार आहे. आता मी नाही तळलेला कांदा वगैरे काही घातलेला नाही. तर बघा मस्त अशी चिकन तहारी आहे तयार. ह्याला ते भाजी वगैरे काही लागत नाही. तर ह्या तहारी बरोबर आपण हे बघा टोमॅटो कांद्याचा रायता किंवा कोशिंबीर आहे त्याच्याबरोबर सर्व केलं जातं. ह्याला
रस्सा वगैरे काही लागत नाही चिकनचा, काही नाही. ह्या कोशिंबिरी बरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो. रायता किंवा कोशिंबीर. बुंदीचा रायता सुद्धा केला तरी चालतं. बुंदीच्या रायत्याबरोबर सुद्धा छान लागणार आहे. मस्त अगदी. ही बघा. कशी वाटली रेसिपी? आवडली का ते सांगा. आवडली असेल तर पटदिशी लाईक करा आणि ही रेसिपी नक्की करून बघायची घरी. नक्की आवडणार आहे तुम्हाला. अगदी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. एकदा आपण कुकरमध्ये सुद्धा बनवूया झटपट अशी. तर आवडली असेल रेसिपी पटदिशी लाईक करून टाका आणि चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींबरोबर आपल्या रेसिपी आहेत त्या सर्व शेअर करत जा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, कमेंट करायला सांगा. भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रेसिपी पहा, करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा. तर बघा, मस्त असं मटण शिजलेलं आहे. हे बघा, मस्त अगदी सुंदर झालेले बघा. कोशिंबिरी बरोबर एकच नंबर लागतात. चिकन पण खूप छान असं शिजलेले बघा. हे बघा, त्याला रस्सा लागत नाही, काही नाही. तुम्हाला चमच्याने खायचं असेल चमच्याने खाऊ शकता तुम्ही. हे बघा, एक नंबर झालेली.